सोलापुरात लाडक्या बहिणींनी भीक मागो आंदोलन सुरू केले। लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनेतून नावं वगळल्यानं महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। समजूत काढण्यासाठी आलेल्या भाजप समर्थकालाही महिलांनी चांगलंच धारेवर धरलं। आमच्या हक्काची पेन्शन मिळायलाच पाहिजे। एक रुपया द्या, एक रुपया टाका, पण त्याला महत्व आहे। तुमचं एक रुपयाला महत्व आहे। सरकार एवढं जमा केलंय, आधार कार्ड वगैरे काय हो मी एकदा मी तुमच्या घरी आलो, तुम्ही एकदा लवकर चहा पाचता, दुसऱ्यांदा पाचता, तिसऱ्यांदा पाचता का थोडा उशीर लागतो, उशीर लागतंय। मी तुम्हाला पाया पडतो, व्यवस्थित सरकार चालू आहे, खर्चले असते निवडून आलं ना त्याचा खर्चले असते। मतदारसंघ सांभाळायला वेळ लागतो। जाऊन मी भांडतो नाही ना आणि परत काय म्हणते केवायसी करा, पैसे येणार त्या सरकारला विचारा म्हणते। मग आम्ही मतदान करताना सरकार पैसे जायचं होतं का? मतदान करताना सरकार पैसे जायचं का? गॅस अजून वाढवला, 1000 रुपये केला, 200 रुपये तेल केलं, शेंगदाणे 200 रुपये केले। काय खायचं मग? गोरगरिबाने बंगल्यावाल्याला पैसे आलेत, गरीबाला पैसे येणार, हे लक्षात ठेवा। पण सरकारने अन्यदान हे केलं तर ठीक आहे, ना तर आम्ही उपासनाला बसणार आहे। ओके। आता तुम्ही भीक मागत्या वेळेस एका सामाजिक कार्यकर्त्यांना तुमच्यासोबत हुज्जत घातली, नेमकं काय म्हणणं होतं त्याचं आणि तुम्ही त्याला काय सुनावलं? अहो हे सरकारचं काम आहे ना, आपण आता हे केवायसी करा। आता एका सामाजिक कार्यकर्त्याबरोबर तुम्ही तुमची शाब्दिक चकमक झाली, नेमकं काय बोललात त्याला? त्याला मी म्हणलं तू खात्यात पैसे पडला म्हणताय, कुठं पडलं? 10 महिने झाले पैसे पडले, पासबुक दाखवा म्हणलं, आम्ही दाखवतो, 1 रुपया पडला नाही आमच्या खात्यात। मी मिनल दास, अभिनव सामाजिक संस्था सोलापूर। आज आम्ही आंदोलन केलेलो आहोत, तो महाराष्ट्रातला जो ज्वलंत प्रश्न आहे लाडक्या बहिणीचा, त्या संदर्भात ह्या माझ्यासोबतच्या ज्या महिला आहेत तर यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत होता, परंतु त्याच्या अगोदर त्यांना इतर पेन्शन योजना मिळत होत्या आणि निवडणुका तोंडावरती आल्यावरती त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी सरसकट सगळ्या महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली। परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलल्यानंतर ज्या पेन्शनवाल्या ज्या महिला होत्या त्यांची लाडकी बहीण योजना पण बंद झाली आणि त्यांच्या पेन्शन सुद्धा बंद झाल्या। आता या ठिकाणीच नाही तर सोलापुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे। विधवा पेन्शन आहे, श्रावणबाळ पेन्शन आहे, इतर ज्या पेन्शन आहेत तर त्या महिलांना इतर पेन्शन योजना सुद्धा मिळत नाही। आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे, म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी ह्या ज्या माझ्यासोबतच्या विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि श्रावणबाळ पेन्शनचा लाभ घेणाऱ्या, त्यानंतर ज्यांची पात्र महिला लाडक्या बहिणीच्या आहेत त्या महिला आज ह्या ठिकाणी भीक मागत आहेत, कारण त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। ज्या सरकारने लाडक्या बहिणीला ओवाळणीच्या स्वरूपामध्ये लाडक्या बहिणीचे 1500 रुपये द्यायला सुरुवात केली होती, आज त्याच सरकारला त्या लाडक्या बहिणी आज तोडक्या झालेल्या आहेत, म्हणून ह्या बहिणींना आज रस्त्यावरती भीक मागायची वेळ आली आहे। या महिला जेव्हा तहसील कार्यालयामध्ये जातात त्यांना पैसे मिळत नाहीत इतर पेन्शन योजनांचे, त्यावेळेस त्यांना समाज कल्याण विभागाकडे जा म्हणतात। समाज कल्याण विभागाकडे गेले असता त्या ठिकाणी उत्तर दिलं जाते की एनओसी वर्ण बंद आहेत, एनओसी वर्ण मिळत नाहीत। तर सोलापूर जिल्ह्यामधली जर आकडेवारी पाहिली तर जवळपास 20,000 पेक्षा जास्त संख्या आहे विधवा पेन्शन इतर पेन्शनच्या योजना त्यांना पैसे मिळत नाहीयेत आणि महाराष्ट्रामध्ये तर लाखोच्या वरती संख्या आहे आणि केवायसी झालेल्या महिला आहेत, पात्र आहेत, जवळपास 1 लाखाच्या वर। आंदोलन काय केलं? आम्ही भीक मागो आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी। या महिला आज भीक मागतायत कारण यांना भीक मागायची वेळ या सरकारने त्यांच्यावरती आणलेली आहे।